जीवनमुक्त भावे बंधनातोनी, जीवनमुक्त भावे बंधनातोनी, जीवनमुक्त भावे बंधनातोनी। चक्रधर नाम, चक्रधर नामे, करधरी घ्यावे, चक्रधर नाम। तर नाव भगवंताचं आपल्या मुखामध्ये असावं। चक्रधर नाम सदा मुखी घ्यावे। काय करायचंय? शरण जायचं, पण तू शरण जाऊन पुढं काय करायचं? जर चक्रधर नाम सदा मुखी घ्यावे, निरंतर। सदा म्हणजे कदा? वर्षाला सप्त आल्यानंतर का? या वर्षी आता सप्त झाला की पुढच्या वर्षी सप्त आल्यानंतरच नाम घ्यायचं का? किंवा फक्त नवरात्रामध्ये 9 दिवसच नाम घ्यायचं का? कधी घ्यायचं मग नाव? निरंतर म्हणजे शैलासनी भोजनी। अहो, उठता बसता चालता फिरता जेवताना काही करा, परंतु नाम हे मुखामध्ये असलंच पाहिजे। अष्टप्रहर भगवंताचं नामाचा जप करायला पाहिजे, तर भगवंत भेटत असतो, नाहीतर भेटू शकत नाही। चक्रधर नाम सदा मुखी घ्यावे। कधी घ्यायचं? तर निरंतर। अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम। फक्त आपण काय करतो? जाऊ द्या, परमेश्वराने एक सबसिडी दिलेली आहे गीतेमध्ये, कृष्ण भगवंताने। सबसिडी समजते का? पंचायत मध्ये काही सुविधा आली की लगेच पळतात डॉक्युमेंट्स घेऊन, कागदपत्र। काय